नमस्कार मित्रांनो, नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला आहे। परंतु मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची निराशा झालेली आहे। मित्रांनो, गरीब महिला, तरुण, अन्नदाता शेतकरी या 4 गोष्टीवर लक्ष केंद्रित करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत 2024-25 या कालावधीसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आणि विद्यमान केंद्र सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचे असून हे सप्तरंगी स्वप्न साकारण्याकरिता अमृत काळातील कर्तव्य काळाला केंद्राने महत्त्व दिले आहे। अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कोणत्याही विशेष घोषणा केलेल्या नाहीत। सर्वसामान्यांना आयकरात नव्याने दिलासा दिला नाही। टॅक्स स्लॅब जैसे ते ठेवण्यात आलेला आहे। भांडवली खर्च व सामाजिक क्षेत्रातील योजनांचा खर्च व निधी वाटपातील वाढीमुळे अर्थसंकल्पाचा आकार हा गत वर्षापेक्षा 6.1% वाढला आहे। हा अर्थसंकल्प एकूण 47.66 लाख कोटीचा आहे। तसेच शेतकऱ्यांसाठीच्या योजनेसाठी निधी हा 2 कोटी रुपयाने वाढलेला आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी पीक कापणी नंतरच्या काळात खाजगी किंवा सरकारी गुंतवणूक वाढविण्यात येणार आहे। दूध आणि दुग्धजन्य उत्पादने वाढविण्यासाठी तसेच तेलबियाबाबत स्वावलंबन वाढविण्यासाठी धोरण आखले जाणार आहे। अधिक उत्पन्नाच्या वाहनाचे संशोधन, पीक विमा यावर भर दिले जाणार आहे। परंतु मित्रांनो, अंतरिम अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठीची तरतूद वाढविण्यात येईल। तसेच महिला शेतकऱ्यांना या योजनेतून मिळणारे अनुदान हे दुप्पट केले जाईल अशी जोरदार चर्चा सुरू होती। परंतु प्रत्यक्षात मात्र त्यावर पाणी फिरवीत पीएम किसान योजनेसाठी गेल्या वर्षी एवढीच म्हणजे 60,000 कोटी रुपयाचीच तरतूद प्रस्तावित केलेली आहे। त्याच्यामुळे पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो जैसे थे असणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना 2,000 रुपयेच मिळणार आहेत। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली नाही। तसेच मित्रांनो, या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेच्या निधीत 6,000 रुपये वरून 9,000 रुपये इतकी वाढ होणार आहे असे सुद्धा सांगण्यात येत होते। तसेच राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 रुपये मिळतील असे सुद्धा सांगण्यात येत होते। परंतु असे काहीही झालेले नाही। पीएम किसान योजनेच्या निधीत या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मार्च महिन्यात जो काही 16वा हप्ता मिळणार आहे तो 3,000 रुपयाचा नसून फक्त 2,000 रुपयाचाच मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थीची निराशा झालेली आहे। कारण की शेतकऱ्यांना अर्थसंकल्पापासून खूप अपेक्षा होती। कमीत कमी पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये 1,000 रुपयाची तरी वाढ होणार असे सगळ्यांना वाटत होते। परंतु शेतकऱ्यांची या बाबतीत निराशा झालेली आहे। धन्यवाद।